जगातल्या कोणत्याही संकटाचा सर्वाधिक परिणाम हा महिलांवर होतो, मग तो आजार असो की नैसर्गिक संकट असो। त्यातच प्रश्न महिलांचा असला की त्यावर फारसं लक्ष दिलं जात नाही। मात्र भारत सरकारनं महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देत देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर लसीकरण मोहीम सुरू केली आहे। काय आहे ही मोहीम पाहूयात या खास रिपोर्टमधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी राष्ट्रव्यापी सर्व्हायकल कॅन्सरच्या लसीकरणाचा शुभारंभ केला। हे केवळ लसीकरण अभियान नसून देशातील मुलींच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीचे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचं भारत सरकारनं म्हटलंय। सरकारच्या स्वस्थ नारी या संकल्पनेला साकारताना हा कार्यक्रम महिलांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी आखण्यात आलाय। या अभियानात दरवर्षी सुमारे 1.15 कोटी 14 वर्षांच्या मुलींना लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। आपको कैसे विचार आया ये वैक्सीन लेने का? कौन किसने समझाया? किसी ने दबाव डाला होगा? सर्वाइकल कैंसर से बचाने के लिए ये वैक्सीन लगाई ये आपको पता है? पूरा समझाया गया आपको? हाँ सर। ऐसा तो नहीं अंधेरे में रख दिया? नहीं समझा है। लेकिन सब बेटियों को विश्वास है कि ये अच्छा होगा। अच्छा, दरवर्षी जगात सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल 3 लाख महिलांचा मृत्यू होतो। HPV संसर्गामुळे सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर बळावतो। HPV म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे। या विषाणूचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत। संसर्ग झाल्यानंतर अनेकदा लक्षणं दिसत नाहीत। काही प्रकारांमुळे हात, पाय, गुप्तांग आणि तोंडात फोड येऊ शकतात। काही HPV प्रकार गर्भाशयाच्या मुखातील पेशींमध्ये बदल घडवून कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात। HPVच्या वाढत्या जनजागृतीसोबत नेमका हा संसर्ग कसा होतो हेही समजून घेऊया। बाधित व्यक्तीच्या जवळच्या शारीरिक संपर्कातून संसर्ग। 80% लोक 25 वर्षांपूर्वी HPVच्या संपर्कात येतात। संसर्ग 18 महिने ते 2 वर्षे शरीरात राहू शकतो। लैंगिक संपर्कातून प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते। इंग्लंडमधील एका अभ्यासानुसार 80% लोकांना लैंगिक संक्रमणातून HPVची बाधा झाल्याचं आढळलं आहे। भारतात गर्भाशय मुखाचा कर्करोग अर्थात सर्व्हायकल कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे। ग्लोबोकेन 2022च्या अहवालानुसार दरवर्षी 1,20,000हून अधिक नवीन रुग्ण आढळतात आणि सुमारे 80,000 महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो। लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्याआधी पौगंडावस्थेतल्या मुला-मुलींना ही लस दिली तर प्रभावी ठरते। ही लस सरकारी आरोग्य केंद्रांवर पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल। आयुष्यमान आरोग्य मंदिर, सामुदायिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालये तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लसीकरण केले जाईल। लसीकरण स्वैच्छिक असेल आणि पालकांच्या संमतीनंतरच देण्यात येईल। गार्डीसेल हे जे वॅक्सिन आहे हे क्वाड्रिव्हॅलंट म्हणजे याच्यामध्ये 4 प्रकारच्या व्हायरस पासून म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे अनेक प्रकार आहेत। तर या प्रकारामध्ये 4 जे मुख्य प्रकार आहेत ज्या कारणामुळे सर्व्हिक्स कॅन्सर होतो ते म्हणजे 6, टाईप 6, टाईप 11, टाईप 16 आणि टाईप 18 या 4 स्ट्रेनच्या अगेन्स्ट हे वॅक्सिन मुख्यतः काम करतं। जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत 90% लोकांना HPV लस देऊन आगामी काळात या रोगापासून मुक्त होण्याचं ध्येय ठरवलं आहे। त्यानुसार आता 140 देशांनी HPV लसीकरण सुरू केल्याची माहिती आहे। भारत सरकारनेही आता सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठीचं HPV लसीकरण सुरू केल्यानं सरकारचं स्वस्थ नारी धोरण फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।